नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। यामध्ये दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे दिव्यांग लाभार्थी, तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत येणाऱ्या विविध योजनांचे लाभार्थी, जसे की विधवा महिला, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आणि इतर सर्व निराधार लाभार्थी, या सर्वांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात या योजनांमधील अनुदान वाढीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। सर्व लाभार्थ्यांना सरसकट अनुदान वाढ मिळणार का, या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना आणि अधिकृत अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। चला आता मुख्य माहितीकडे वळूया। मित्रांनो, 22 तारखेपासून महाराष्ट्र विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे। आता अनेक लाभार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, या अधिवेशनात निराधार योजनेच्या अनुदानाबाबत काही मोठा निर्णय होणार का? हा प्रश्न पडण्यामागचं कारणही तसंच आहे, कारण मागील अधिवेशनात या योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या मासिक अनुदानामध्ये 1000 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। त्यानंतर सरकारकडून तो निर्णय अधिकृतपणे लागू करण्यात आला आणि सप्टेंबर 2025 पासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वाढीव अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली। म्हणूनच यंदाच्या पावसाळी अधिवेशनाकडेही संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण यावेळी ही अनुदान वाढीबाबत काही महत्त्वाचा निर्णय होतो का, याची सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत आहेत। मित्रांनो, या योजनेतील अनुदान वाढीची मागणी नवीन नाही। गेल्या काही काळापासून लाभार्थी सातत्याने सरकारकडे अनुदान वाढवण्याची मागणी करत आहेत। मात्र यावेळी लाभार्थ्यांची एक महत्त्वाची अपेक्षा आहे, ती म्हणजे यावेळी फक्त एका गटाचं नाही तर संजय गांधी निराधार योजनेतील सर्व लाभार्थ्यांचं अनुदान सरसकट वाढलं पाहिजे। कारण मागील वेळी सरकारने फक्त दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानामध्ये 1000 रुपयांची वाढ केली होती, परंतु त्याच वेळी विधवा महिला, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आणि इतर निराधार लाभार्थ्यांच्या अनुदानामध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती। म्हणूनच यावेळी सर्व लाभार्थ्यांची एकच मागणी आहे, जर अनुदान वाढीचा निर्णय घेतला जाणार असेल तर तो सर्व लाभार्थ्यांसाठी समान पद्धतीने लागू व्हावा। मित्रांनो, लाभार्थी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडत आहेत। त्यांचं म्हणणं असं आहे की 2025 पूर्वी जेव्हा या योजनेत अनुदान वाढ करण्यात आली तेव्हा ती वाढ सर्व लाभार्थ्यांना समानपणे लागू करण्यात आली होती। म्हणजे दिव्यांग लाभार्थी असो, विधवा महिला असोत, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी असोत किंवा श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी, सर्वांनाच वाढीव अनुदानाचा लाभ मिळाला होता। मात्र 2025 मध्ये प्रथमच फक्त दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ करण्यात आली, तर इतर लाभार्थी त्यापासून वंचित राहिले। याच कारणामुळे आता सर्व लाभार्थ्यांची एकच मागणी आहे, जर यावेळी सरकारने पुन्हा अनुदान वाढीचा निर्णय घेतला तर तो फक्त एका गटापुरता मर्यादित न राहता सर्व लाभार्थ्यांना समान पद्धतीने लागू करण्यात यावा। याच मागणीवर सध्या लाभार्थी ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे। मित्रांनो, या सर्व कारणांमुळे आता अनेक लाभार्थ्यांचं लक्ष पावसाळी अधिवेशनाकडे लागलेलं आहे। लाभार्थ्यांची अपेक्षा अशी आहे की या अधिवेशनात अनुदान वाढीचा मुद्दा विधानसभेत मांडला जावा, त्यावर सविस्तर चर्चा व्हावी आणि शक्य असल्यास सरकारने या संदर्भात काही निर्णय घ्यावा। याआधीही या विषयावर एक पत्र समोर आलं होतं। त्या पत्रामध्ये सध्या मिळणारं 2500 रुपयांचं अनुदान वाढवून ते 5000 रुपये करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली होती। म्हणजेच अनुदान वाढीचा विषय हा नवीन नाही, यापूर्वीही हा मुद्दा विविध स्तरावर मांडण्यात आला आहे आणि आता पुन्हा पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्याच विषयाची चर्चा होताना दिसत आहे। मित्रांनो, या विषयावर आमदार बच्चूभाऊ कडू यांनी देखील आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे। ते गेल्या अनेक दिवसांपासून निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवत आहेत। विशेषतः लाभार्थ्यांना मिळणारं अनुदान वाढवावं अशी मागणी ते वारंवार करत आहेत। यावेळीही त्यांनी सरकारकडे निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी केली आहे। यासोबतच त्यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दाही उपस्थित केला आहे। त्यांचं म्हणणं आहे की देशातील काही इतर राज्यांमध्ये अशाच योजनांतील लाभार्थ्यांना महाराष्ट्राच्या तुलनेत अधिक अनुदान दिलं जात आहे, म्हणून महाराष्ट्रातील निराधार लाभार्थ्यांनाही वाढीव अनुदान मिळावं अशी त्यांची मागणी आहे। मित्रांनो, बच्चूभाऊ कडू यांनी आपल्या मागणीमागचं कारणही स्पष्ट केलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की सध्या महाराष्ट्रातील निराधार लाभार्थ्यांना मिळणारं अनुदान त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पुरेसं नाही, कारण दिवसेंदिवस महागाई वाढत आहे, घर खर्च, औषधोपचार आणि इतर आवश्यक खर्चही वाढत आहे। अशा परिस्थितीत सध्या मिळणारं अनुदान अनेक लाभार्थ्यांसाठी अपुरं पडतं असं त्यांनी सांगितलं आहे। याच कारणामुळे निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ करणे आवश्यक आहे अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा सरकारकडे केली आहे।
मित्रांनो, आता या संपूर्ण प्रकरणात पुढे सरकार काय निर्णय घेतं याकडे सर्व लाभार्थ्यांचं लक्ष लागलेलं आहे. सध्या बच्चूभाऊ कडू यांनी पावसाळी अधिवेशनात अनुदान वाढीची मागणी ठामपणे मांडली आहे. तसेच या मागणीवर ते अजूनही ठाम असल्याचं सांगितलं जात आहे. आता सरकार या मागणीवर काय भूमिका घेते, अनुदान वाढीबाबत कोणता निर्णय जाहीर करते का, की याबाबत पुढे आणखी चर्चा होते, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. मित्रांनो, आता संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांचं लक्ष सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागलेलं आहे. पावसाळी अधिवेशनात अनुदान वाढीबाबत कोणती चर्चा होते, सरकारकडून कोणतं अधिकृत पत्र जारी केलं जातं किंवा या संदर्भात कोणती नवीन अधिकृत अपडेट समोर येते, यावर सर्वांची नजर आहे. या विषयासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती, पत्र किंवा चर्चा किंवा निर्णय समोर आला तर ती सर्वात आधी आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने आपण आपल्या चॅनलवर तुमच्यापर्यंत पोहोचवू. मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना ही महाराष्ट्रातील अशा नागरिकांसाठी आहे ज्यांना आर्थिक आधाराची सर्वात जास्त गरज असते. या योजनेचा लाभ दिव्यांग व्यक्ती, विधवा महिला, वृद्ध नागरिक आणि इतर पात्र निराधार लाभार्थ्यांना दिला जातो. म्हणूनच या योजनेतील अनुदानात होणारा प्रत्येक बदल लाखो लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. मित्रांनो, जेव्हा मागील वेळी दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ करण्यात आली होती तेव्हा अनेक इतर लाभार्थ्यांनाही अशीच अपेक्षा होती की त्यांच्याही अनुदानामध्ये वाढ केली जाईल, परंतु तसे झाले नाही. याच कारणामुळे यंदाच्या अधिवेशनाकडून सर्व लाभार्थ्यांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणि विविध संघटनांच्या माध्यमातूनही एकच मागणी वारंवार केली जात आहे. जर सरकारने अनुदान वाढीचा निर्णय घेतलास तर तो फक्त एका गटापुरता मर्यादित न ठेवता सर्व पात्र लाभार्थ्यांना समान पद्धतीने लागू करण्यात यावा. मित्रांनो, लाभार्थ्यांचं म्हणणं असं आहे की आजच्या काळात वाढत्या महागाईमुळे घर खर्च, औषधोपचार आणि दैनंदिन गरजा भागवण्यासाठी अधिक आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. याच कारणामुळे अनुदान वाढीची मागणी सातत्याने केली जात आहे. मित्रांनो, सध्या या विषयावर अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. मात्र अधिकृत निर्णय येईपर्यंत कोणत्याही अफवांवर किंवा अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवू नका. सरकारकडून अधिकृत माहिती जाहीर झाल्यानंतरच त्यावर विश्वास ठेवणे योग्य ठरेल. मित्रांनो, आपल्या चॅनलवर आम्ही नेहमीच सरकारी योजना, पेन्शन योजना, शेतीविषयक माहिती आणि शासनाचे अधिकृत निर्णय हे सोप्या भाषेत आणि सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि मित्रांनो, शेती आणि सरकारी योजनांचे असेच रोजचे महत्त्वाचे अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवायचे असतील तर आताच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की सहभागी व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि आजच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. तसेच जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन दाबा, म्हणजे कोणतीही महत्त्वाची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. भेटूया पुढील नवीन अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.